आणि समोर बघा किती भयान प्रकार घडलाय। आपल्या पूर्वजाची चिंच किती मोठी चिंच आहे ही। मातीचे ढिगल सगळ्या मुळ्या खुल्या करून एवढी मोठी बापजाद्यांची चिंच, ज्याला चिंच आहेत अजूनही 2-3 क्विंटल चिंचा निघतील इतक्या चिंचा या झाडाला आहेत। हा त्याचा पाला जो शेतीसाठी आवश्यक असतो असो। ह्या फांद्या फुलोऱ्यात आलेली ही चिंच सहजासहजी पडत नाही। मस्तपैकी फुलं आलेली, किती बहर लागून गेला। गेल्या वर्षीची सुद्धा चिंच तोडली नाही हो। झाडापासून प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं। म्हणजे आत्ता या घडीला या झाडाला किमान किती मोठं झाड आहे हे जर सांगायचं झालं तर हे बघा। अरे बापरे, हे किती मोठं झाड आहे, किती मोठं। अजूनही उभंच दिसायले पण ते पूर्ण पडले, चिंचा काढले नाही। आणि आम्ही बार्शी जी बार्शी चिंचाचा हब आहे, जे चिंचा अख्ख्या भारतातल्या बार्शी सोलापूर या ठिकाणी विकल्या जातात। आणि सोलापूरचा आणि बार्शीचा चिंचेचा भाव मागच्या 20 दिवसाखाली 17,000 रुपये क्विंटल होता। या झाडाला आत्ता किमान 30-35 हजाराचे चिंच पडलेले असताना त्या खाली पडलेल्या चिंचा, ही चिंचच काय म्हणतो आपण त्याला, काढल्याच गेलेली नाही। आणि मस्त माती बाजूला JCPने काढून हे एवढं मोठं बूड, एवढी मोठी चिंच पाडल्या गेली। हे असे वातावरण आहे। दीर्घकाळ टिकणाऱ्या झाडांकडे बघण्याचा दृष्टिकोन जो